देखील दाखवा, इकडचे विज्युअल दाखवा। या ठिकाणी होते हिमोग्लोबिन आणि WBC नाव या ठिकाणी होतं। व्हाईट ब्लड पेशी, पांढऱ्या रक्त पेशी ज्याला म्हणतात त्या किती आहेत रक्तामध्ये याचं प्रमाण या ठिकाणी चेक केलं जातं। आणि विशेषतः महिलांमध्ये हिमोग्लोबिनची तपासणी हा अतिशय महत्त्वाचा विषय असतो। हिमोग्लोबिन तपासणी देखील या ठिकाणी होत आहे। कॅन्सर एड असोसिएशनचे सगळे मंडळ या ठिकाणी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नीता मोरे मॅडम यांचे मी मनापासून आभार व्यक्त करू इच्छितो। शिक्षणा प्रत्येक कॅम्पला कॅन्सर पेशंट एड असोसिएशन या स्वयंसेवी संस्थेची खूप मोठी मदत असते आणि त्यांच्या मदतीमुळे हे सगळे कॅम्प यशस्वीपणे आपण पार पाडले जातात। आपण या ठिकाणी बघत असाल तर कॅन्सरचे किती भयानक हे सगळे पेशंट्स आहेत त्याची काही माहिती या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःची स्तन परीक्षा कशी करावी ब्रेस्ट कॅन्सरच्यासाठी मुलांनी, त्याच्याशिवाय तंबाखूविषयी पण माहितीचे पॅम्पलेट्स त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत। आता मॅडम मी बघत होतो की महिला आरोग्य शिबिराला आलेल्या आहेत की त्यांच्या तंबाखू आहे। आता डॉक्टरांनी सगळं सांगितलं तंबाखू सेवन महिला या ठिकाणी करतात, मिश्री विशेषतः वापरतात आणि त्याच्यामुळे महिलांमध्ये माउथ कॅन्सरचं प्रमाण वाढलेले आहे। सगळी माहिती कितीतरी महिला तोंडामध्ये आणि मी बघितले पुरुष तोंडामध्ये ठेवतात। आमच्याकडे आम्ही जेव्हा मिलमध्ये कॅम्प करतो तेव्हा असं आढळलं गेलं की आतमधून बोट काढलं तर ते बाहेर येत होतं। इतकं ॲडव्हान्स स्टेजमध्ये कॅन्सर आम्ही बघितलेले आहेत। म्हणून आम्ही सांगतो की हे काम करण्यामागचा मुख्य उद्देश हा आहे की ही पूर्व प्राथमिक कॅन्सरची चिकित्सा आहे आणि ह्या माध्यमातून जर काही सायन्स निघाले लक्षणं निघाली तर आपण त्याच्यावर उपाय करू शकतो आणि कॅन्सरसारख्या एवढ्या मोठ्या आजारापासून लोकांना वाचवू शकतो। म्हणून आजपर्यंत कॅन्सर पेशंट एड असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही जवळजवळ 4,25,000 लोकांचं चेकअप केलेलं आहे। आणि आमचं सौभाग्य असं आहे की आम्हाला LOC पर्यंत जाण्याचं सौभाग्य मिळालं आहे। ते नामीने आम्हाला सिलेक्ट केले, आम्हाला ऑल आणि तिथे आता पूर्ण सगळ्या बॉर्डर्स आम्ही कव्हर केलेल्या आहेत, सोल्जर्स आणि फॅमिलीज आणि त्याचं रेग्युलर आर्मीचे आम्ही कॅम्प करतो। पण जेव्हा आम्ही ह्या तळागाळात जातो तेव्हा आम्हाला आढळलं की तपासचं प्रमाण इथे आणि बायकांमध्ये छातीमध्ये पण स्तनाची परीक्षा जेव्हा केली जाते तेव्हा गाठी आढळल्या जातात। तर आम्ही नेहमी त्यांना सांगतो की तुम्ही प्रत्येक महिन्याला स्वस्तन परीक्षा करा। ज्यांना पाळी येते त्यांना पाळी झाल्यानंतर ज्यांना पाळी येत नाही त्यांनी एक दिवस ठरवून ही तपासणी करायची, कारण 70 ते 80% गाठी या नॉर्मल असतात पण 20% गाठी या कॅन्सरच्या असू शकतात। आणि तसंच गर्भाशयाच्या मुखाच्या जे कॅन्सरचा आजची तपासणी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे। किती त्यांना त्याच्यासाठी वजायला बेसले लागतात गोळ्या दिलेल्या आहेत आणि त्या स्वच्छता हायजीन काय असते हे त्यांना सांगितलं जाते, कारण ती स्वच्छता कशी पाळायची हे कळत नाही। कारण त्या मध्ये ती लोक राहतात एवढ्या छोट्याशा रूममध्ये इतकी लोक असतात आणि स्वतःच्या हायजीनकडे लक्ष देण्यासाठी असं प्राधान्य देता येत नाही। त्यामुळे स्वतःच्या स्वच्छतेची आरोग्याची निगा कशी राखली जाते त्याच्यासाठी एकदा सगळ्यांनी विनंती करते या लेक्चरच्या माध्यमातून त्यांना कॅन्सरबद्दलची माहिती इफेक्ट्स काय असतात, काय साईड सिम्पटम्स असतात हे त्यांना कळलं पाहिजे। त्या छोट्या छोट्या गोष्टींमधून आम्ही साध्या सोप्या भाषेत त्यांना सांगतो आणि कळल्यानंतर त्या नक्कीच आपण कॅन्सरचं आणि आमचा कॅन्सर असोसिएशन रोज द्यायचं आहे की आपल्या कॅन्सरमुक्त महाराष्ट्र महाराष्ट्र कॅन्सरमुक्त भारत करा। मी भारतात प्रवास करू शकतो। या ट्रेनला अगोदर सांगा या आजीबाई तंबाखू खाऊन आल्या एवढ्या पॅचेस आहेत त्यांना बघा पांढरे आणि काळे पॅचेस त्यांच्या तोंडात उठले आहेत। आता हे जर वाढत गेले तर एक वेळ अशी येईल की त्याला सबलिपजल फायब्रोसिस म्हटलं जातं आणि ती तोंड उघडण्याची क्षमता कमी करतं। अगर ये करते रहोगे तर आपकी मुंह खोलने की क्षमता कम हो जाएगी। एक बार अगर मुंह खोलने की क्षमता कम हो गई तो ये कैंसर होने में आपको देर नहीं लगेगी। और देखो आपकी उम्र क्या है और उस उम्र में अगर कैंसर हुआ तो आप अकेले सफर नहीं करोगे, आपके साथ आपकी पूरा फैमिली सफर करेगा। और कैंसर की जो ट्रीटमेंट है मिनिमम 8 से 10 लाख मिनिमम। फिर हमें बार बार इनके पास पेशेंट भेजने पड़ते हैं। हमारी संस्था तो मदद करती है लेकिन एक संस्था एक ऑर्गेनाइजेशन सभी को ये नहीं मदद कर सकती। तो एक पेशेंट के पीछे हमारा बजट है तो हमें
सहाय्य देना पड़ता है पेशेंट के लिए। तो इतनी सारी ये करने से अच्छा है हम हमारे तंबाकू के तंबाकू खाना छोड़ दें। हैबिट है उसके ऊपर नियंत्रण करें तो ज़्यादा अच्छा है। तंबाकू खाना छोड़ना है आपको आज से, आपको जीना है ना लंबी उम्र तक। छोड़ेंगे ना अगर तंबाकू आप खाएंगे तो आपकी उम्र कम हो जाएगी। और आप तंबाकू जलाते हैं ना, उससे क्या हो गया, आपको ही कैंसर होने की गुंजाइश है। आपसे ज़्यादा आपके इर्द गिर्द आपके